नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा कालच्या परिपत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाअंतर्गत जे भरती प्रक्रिया पार पडणार आहे, तर याच्यामध्ये नवीन जागा कालच्या परिपत्रकानुसार ॲड झालेल्या आहे। बघा जवळजवळ 1517 जागा या ॲड झालेल्या आहे। बघा पहिल्या ज्या जागा निघाल्या होत्या त्या किती निघाल्या होत्या? 15,631 एवढ्या जागा जाहीर केल्या होत्या शासनाने। आणि त्याच्यामध्ये अजून ॲडिशन ते म्हटलं म्हणजे 1517, आणि या सर्व जागांची जर बेरीज केली तर या जवळजवळ 17,148 म्हणजे याच्यापेक्षाही जास्त जागा या येणाऱ्या भरतीमध्ये असू शकतात। अजून याच्यामध्ये जागा येणार आहे। आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगितलं होतं की जागा ह्या वाढणार आहे, आणि कालच संध्याकाळी परिपत्रक प्रकाशित झालं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून अशा प्रकारे जागा आता कोणकोणत्या जिल्ह्याच्या जागा आहे हे आपण समजून घेऊ। आणि पूर्वी त्या जिल्ह्यामध्ये किती जागा होत्या आणि आता नवीन कशा ॲड झाल्या त्याची बेरीजसुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे। तर बघा कोणकोणत्या घटकाच्या जागा वाढल्या, कोणकोणत्या जिल्ह्याच्या वाढल्या हे बघू आपण। बघा नवी मुंबई, तसंच नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, पुणे शहर आणि कारागृह विभागाच्या ह्या अशा 5 घटकाच्या जागा वाढलेल्या आहे। तर बघा आता हा जो घटक आहे या घटकाच्या म्हणजे सर्व जे कारागृह घटक आहे त्याच्यामधले त्याच्यामध्ये या 26 जागा कन्क्लूड केल्या जातील, ॲड केल्या जातील। तर बघा नवी मुंबई ह्या ज्या नवीन जागा वाढल्या ह्या किती आहे? 210 जागा वाढल्या। पूर्वी ज्या जागा होत्या नवी मुंबईच्या किती होत्या? 88 होत्या। खूप कमी जागा होत्या, तर त्याच्यामध्ये आता ॲडिशन झालेली आहे नव्याने। तर 210 अधिक 88 हे टोटल होते 298। आता 298 जागा भरल्या जातील नवी मुंबईला। तसेच नागपूर शहरला ह्या नवीन जागा किती आहे? 235, आणि ह्या जुन्या जागा 398 होत्या। तर याची जर बेरीज केली तर हे बेरीज मिळते आपल्याला 633 एवढ्या जागा नागपूर शहरसाठी भरल्या जाणार आहे। त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणसाठी नवीन जागा जे आलेल्या आहेत ते 192 आलेले आहे। त्याचे प्लस केले आपण, पहिल्या ज्या जागा होत्या नागपूर ग्रामीणला 98 जागा कमी जागा होत्या, त्याची जर ॲडिशन केली तर ते येते 290 जागा। त्याच्यानंतर पुणे शहरच्या बघा पुणे शहरच्या विशेषतः मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की पुणे शहर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे। तर हे निर्मिती झाल्या कारणामुळे पुणे शहराच्या जागा निश्चितच ह्या वाढून येणार आहे। आता पुणे शहर या ठिकाणीच पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आहे का? तर नाही, नागपूर शहर या ठिकाणी सुद्धा नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली आहे, आणि हे निर्मिती झाल्यामुळे या ठिकाणी ह्या जागा वाढून आलेल्या आहे। बघा पुणे शहरच्या ज्या जागा आलेल्या वाढून ह्या 854 जागा वाढून आलेल्या आहे, आणि पहिल्या ज्या जागा होत्या त्या किती होत्या? 885। यांची जर टोटल मारली 1739। बघा एवढ्या मोठ्या जागा 1739 फक्त पुणे शहरासाठी जागा होत आहे। या पिंपरी चिंचवडच्या वेगळ्या जागा आहे, आणि पुणे ग्रामीणच्या सुद्धा वेगळ्या जागा आहे। या फक्त पुणे शहरासाठी किती जागा होत आहे? 1739। त्याच्यानंतर शेवटचा विभाग आपला कारागृह विभागाला कमी जागा दाखवत आहे सध्या, परंतु याच्यापेक्षाही जास्त जागा ह्या वाढून येणार आहे। जोपर्यंत आता ॲड प्रकाशित होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी निश्चित सांगू शकत नाही, किंवा एखादी परिपत्रक त्यांचं जाहीर होत नाही तोपर्यंत तरी आपण निश्चित या ठिकाणी सांगू शकत नाही की कारागृहाच्या जागा अजून वाढणार आहे की नाही। पण एक अशी शक्यता वर्तवू शकतो आपण की कारागृहाच्या जागासुद्धा वाढणार आहे। ह्या कमी जागा दिल्या त्यांनी 26 जागा। ह्या सर्व जे 4-5 डिव्हिजन येतात त्या 4-5 डिव्हिजन अंतर्गत हे 26 जागा वाढून दिलेल्या आहेत त्यांनी। या पहिल्या किती जागा डिक्लेअर केलेल्या होत्या? 580। तर एकूण किती झाल्या कारागृह विभागाच्या? 606 जागा। याच्यापेक्षा जास्त जागा पण वाढून येऊ शकतात। आता जो आपला एक घटक आहे तो कोणता? जीआरपीएफ म्हणजे रेल्वे पोलीस यांच्या जागा वाढून आलेल्या नाही आहे, पण त्यासुद्धा वाढून जागा येणार आहे। 100% रेल्वेच्या सुद्धा जागा वाढून येणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो,
आता ह्या जागा आणि पूर्वीच्या जागा यांची जी ॲडिशन आहे, हे ॲडिशन खूप मोठी होते. या ठिकाणी बघा 17,148 एवढ्या जागा येणाऱ्या भरतीमध्ये येणार आहे. खूप मोठी चांगली संधी चालून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे तयारी करा, तयारीला लागा आणि येणाऱ्या भरतीमध्ये यश मिळेलच याची तुम्ही एक आशा बाळगा. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.